या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत, त्यामुळे बजेटमधून बिहारवरती वर्षाव झाला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नियंत्रण आहे, कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे. आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत. त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते, भविष्यात जास्त कोंडी होईल, आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल किंवा प्रोटेक्ट करेल, तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का, असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे. ही माझी माहिती आहे. जोडायची वेळ आहे, एकत्र यायची वेळ, आणि जर वेळ पडली तर मी स्वतः दोन्ही नेत्यांना एकत्र आणू शकतो किंवा मी स्वतः त्यामध्ये. ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना, महान माणूस आहे तो, महान माणूस आहे, त्याच्यामुळे हे करू शकतात. आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. मोठा माणूस आहे तो, ते काही करू शकतात. ते शरद पवार, अजित पवारांना एकत्र आणतील, पण चांगली गोष्ट आहे. त्यांचा जो विचार आहे, ती जी कृतज्ञता आहे, त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे. मुख्यमंत्रीपद न मिळालं मोठ्या प्रमाणात काळी जादू केली जाते. काय मुख्यमंत्रीपद मात्र मिळालं नसल्यामुळे काळी जादू. मला एक प्रश्न त्यांनी सांगावा, देवेंद्र फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाही? काळी जादू म्हणताय ना, देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहायला का जात नाही, याचं उत्तर या काळी जादूवाल्याने द्यावं. कळलं? माझ्या नादाला लागू नका. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो देवेंद्र नाही मला माहिती. बोले आप बोले. ये बिहार में चुनाव है, मोदी सरकार का हर बजट ये चुनाव के लिए होता है. चाहे राज्यों का चुनाव हो, विधानसभा हो, या चाहे लोकसभा चुनाव हो, हर चुनाव ये इलेक्शन पैकेज होता है. अब बिहार में चुनाव है तो पूरा बजट का जो हिस्सा है ज्यादा से ज्यादा बिहार को जाएगा ना. ये उनकी एक खासियत है. ये देश का बजट नहीं बनाते, ये चुनाव का बजट बनाते हैं. ये देखिए, अभी ट्रम्प से डरते हैं ये लोग. जो ट्रम्प कहेगा वो मानना पड़ेगा. व्यापारी लोग हैं. मोदी जी की सरकार है, बिजनेस व्यापारी लोगों की सरकार है, तो ये काम उनको करना ही पड़ता है ना, व्यापार करने के लिए. चलिए, थैंक यू. क्या है? शिवसेना का जो एक गट है, किस तरीके से खुद आपको पता है? नहीं, एकनाथ शिंदे का जो गट है, जो अपने आप को अमित शाह ने बनाया हुआ शिवसेना का गट मानता है, उनके पास, पूरे सरकार के पास बहुमत है, लेकिन सरकार स्टेबल नहीं है. आपने देखा होगा जिस तरह से आज भी डिप्टी CM शिंदे नाराज चल रहे हैं, कैबिनेट में नहीं आते, किसी मीटिंग में नहीं आते. उनका चेहरा देखिए, चेहरे का रंग फीका पड़ गया है. उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, लगता है बीमार आदमी चल रहा है. ये इसलिए कि उनको जो प्रॉमिस किया था कि चुनाव के बाद आप ही मुख्यमंत्री बनोगे, आप पैसा खर्च करिए और चुनाव जीत कर लाइए, लेकिन चुनाव के बाद शिंदे को मुख्यमंत्री नहीं बनाएगा. ये परंपरा है बीजेपी की, जो शब्द देते हैं वो पूरा नहीं करते. तो एक गुट ऐसा है उसमें जो चाहता है कि अब उनको गुड बाय टाटा करे और हम हमारे पुराने घर चले जाए. तो बार्गेनिंग पावर कम हो गई इस वजह से. डेफिनेटली उनकी बार्गेनिंग पावर पूरी तरह से बीजेपी ने खत्म कर दी. अब ये बीजेपी को एकनाथ शिंदे की जरूरत नहीं है. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल रसोईघर. फॅमिलीसाठी खास जेवणाची सोय, विविध पार्टी करण्यासाठी उत्तम ठिकाण.
सुसज्ज, प्रशस्त व स्वच्छ वातावरण, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, मटन रोज मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. 26 जानेवारी पर्यंत खवयांसाठी खास ऑफर. चिकन मंदी फक्त 799 रुपये मध्ये, रान मंदी 1299 रुपये मध्ये, अल्फाम मंदी फक्त 799 मध्ये, तर दम मुर्गा फक्त 699 रुपयांमध्ये. पार्सल आणि ऑर्डरची सोय. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. ब्लॉक नंबर 1, जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9209942341 9518348788.